माजलगाव शहरामध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचा उल्लेख भावी कॅबिनेट मंत्री असा करण्यात आलेला आहे। आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस उद्या असून त्यानिमित्त लागलेल्या या बॅनरची आता चर्चा होऊ लागलेली आहे। आमदार धनंजय मुंडे हे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते, मात्र त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। आता पुन्हा एकदा त्यांच्या मंदिराच्या चर्चा जोर धरू लागल्या असून या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनरची चर्चा होऊ लागलेली आहे। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरच्या रामनगर श्रीराम मंदिर परिसरात राम रक्षा आंदोलन करणार आहेत। दरम्यान या आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिर परिसरात महायज्ञ करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरेंच्या राम रक्षा पठणाला उत्तर देण्यासाठी भाजपकडून त्याच मंदिर परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केलं जाणार आहे। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या विरोधात आधी ठाकरेंनी मुंबईत रामरक्षा आंदोलन केलं, त्यानंतर संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरे आंदोलन करणार आहेत, तर भाजपनं महायज्ञाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे। अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या निषेधासंदर्भात आता उद्धव ठाकरे नागपूरमध्ये 18 तारखेला रामरक्षा पठण करणार आहे। नागपूरच्या रामनगर मंदिरामध्ये हा सगळा राम रक्षा पठणाचा सोहळा होणार आहे। आता याला प्रत्युत्तर देण्याची तयारी देखील भाजपने केलेली आहे। त्याच मंदिरामध्ये 22 तारखेला जे आहे ते भाजपकडून यज्ञ देखील केला जाणार आहे। या यज्ञाचे आयोजक रितेश गावंडे आपल्या सोबत आहेत। रितेश भाऊ, उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपूरमध्ये येऊन रामरक्षा करतात, त्यानंतर त्यांचं आंदोलन असणार आहे, त्याला प्रत्युत्तर देण्याची तुम्ही तयारी केलेली आहे। कशा पद्धतीने तुमचं हे सगळं आंदोलन असणार? खऱ्या अर्थाने हे यज्ञ जे आहेत, माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त संदीपजी जोशी याचे संयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे यज्ञ पूर्ण आपण करतोय। उद्धव ठाकरेजींना हे सुद्धा सांगणार आहेत की उद्धव ठाकरेजी, आज तुम्हाला राम आठवत आहे, याच्यापुढे तुमचा राम गेला कुठे होता। खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या साठी ज्यावेळेस तुम्ही युती तोडली त्यावेळेस पासूनच तुमचं हिंदुत्व तुटलं आणि हिंदुत्वाच्या विरोधी सोबत जाऊन तुम्ही तुमची बाकीची चूल मांडली आणि या महाराष्ट्राला जनतेला धोका दिला। बरं, आता तुम्ही त्याच मंदिरामध्ये हे महायज्ञ करताय, त्यामुळे हे उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रत्युत्तर असं समजायचं? मला असं वाटतं की त्यांना प्रत्युत्तर द्यायची काही गरज नाही। महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला हे चांगल्याने माहिती आहे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं रक्षण करते कोण, हिंदुत्वासाठी कोण लढताय। आणि ज्यावेळेस उद्धवजींनी एक चूक केली तेव्हापासूनच उद्धवजींनी हा हिंदूचा विषय सोडलेला आणि ते दुसऱ्या विरोधी पक्षाच्या लोकांसोबत जाऊन भेटले। त्यामुळे त्यांना माहिती आहे की हिंदू विषय जो आहे, हिंदू समाज जो आहे, तो आता आपल्या पाठीशी उभा राहिलेला नाही। त्यांनी विधानसभेतही बघितलं, महानगरपालिकेने याच्यामध्ये बघितलं आणि जनतेतला त्यांच्याबद्दलचा रोष सुद्धा बघितलेला आहे। ज्यावेळेस आमच्या खासदार त्यांच्या घरासमोर आपल्या हनुमान चालीसा पाठ करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांनी तो सुद्धा करू दिला नाही। याच्यावर उद्धवजींची मानसिकता आपल्याला कळते। नक्कीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याची जी आहे ती भाजपकडून तयारी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच रामनगरच्या मंदिरामध्ये जे आहे ते यज्ञ करून उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाला जे आहे ते प्रत्युत्तर भाजपकडून दिलं जाणार आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। पुढची बातमी पाहूया। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र देण्यात आलेलं आहे। तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रात मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचा मुद्दा मांडलेला आहे, तर घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचं पत्रामध्ये मुद्दा उपस्थित केलाय। सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलीनीकरणाला मान्यता दिली नसल्याचं देखील हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। कायदेशीर लढाईच्या अनुषंगानं या पत्राला आता महत्त्व प्राप्त झालंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार हे शिवसेना पक्षात जाण्यासंदर्भात जोरदार चर्चा होता आणि त्या संदर्भातले फोटो देखील पुढे आले होते आणि त्यावर दावा देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि इतर खासदारांनी केला होता।
याच मुद्द्यांवरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संसदीय पक्षाच्या फुटीर खासदारांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि खास करून जर तू एकनाथ शिंदे याच्या पक्षात विलीन झाल्याचं बातमी आम्हाला कळाल्याचं त्यांनी देखील पत्रात म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचा मुद्दा जो आपण मांडला जात आहे तो घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्ष पद्धतीने पक्षात विलीन होता येणार नाही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो मूळ पक्ष आहे याला विलीनीकरण मान्यता दिली नसल्याचा देखील मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या पत्राला आता कायदेशीर लढाईला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली लढाई सध्या सुरू आहे. शिवसेना आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह जे आहे धनुष्यबाण हे कोणाच्या हक्काचं या संदर्भातली देखील सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जरी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण त्यांच्या हवाली जरी केलं असलं तर त्या निर्णयाला देखील सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता त्याच निर्णयामध्ये हे देखील पत्र समाविष्ट केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या संदर्भातली कायदेशीर लढाई प्रारंभ झाली आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. साकीनाकामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तयार करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित मॅनहोलवर संरक्षणात्मक जाळी बसवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची होती याबाबत अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माहिती दिली आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करण्यात चौकशी समितीला अडचण येत आहे. याशिवाय हे काम करणारा कंत्राटदार सध्या संपर्कात नसल्यानं चौकशी अधिक गुंतागुंतीची झाली असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर जबाबदारीची साखळी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत अहवालात शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. हा मसुदा अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून अंतिम अहवालात दोषींवर विभागीय कारवाई तसंच भविष्यात मॅनहोल सुरक्षेबाबत अधिक कडक नियम लागू करण्याची शिफारस करण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्यातून मोठी बातमी. पुणे जिल्ह्यामध्ये एटीएसनं 65 ठिकाणी छापेमारी केलेली आहे. पुण्यातील येरवडा, पिंपरी चिंचवडसह कोंढव्यात ही छापेमारी झाली असल्याचं कळतंय. पाक गँगस्टर शहजाद भट्टीच्या संदर्भात हे छापे टाकण्यात आलेले आहेत. शहजाद भट्टीच्या संबंधाच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आलेली आहे. तर छापेमारीनंतर एटीएसनं काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, 65 ठिकाणी एटीएसनं छापे टाकलेत, काय अपडेट? एटीएसनं शहजाद भट्टीचं पाकिस्तानी गँगस्टर आहे त्याच्या संदर्भानं पुण्यासह राज्यभरामध्ये 65 ठिकाणी छापे टाकलेत. पुण्यात येरवडा, पिंपरी चिंचवड त्याच्याबरोबर ग्रामीणमध्ये शिक्रापूरच्या परिसरामध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. शहजाद भट्टी हा सोशल मीडियावरून जी भारताविरोधी गरळ ओकत असतो त्याच्या सहानुभूतीच्या कमेंट्स ज्या आहेत त्या किंवा त्याच्याशी संपर्क केल्याच्या काही माहिती जी इन्फॉर्मेशन जी आहे ती एटीएस कडे होती आणि त्याच्यानुसार गेले 2 ते 3 महिने एटीएस कडून ही कारवाई केली जाते. त्यात काल रात्री पुन्हा जवळपास राज्यभरात 65 ठिकाणी छापेमारी जी आहे ती करण्यात आली. पुण्यातली ते जवळपास 25 ते 30 ठिकाणं पुण्यामध्ये सुद्धा आहेत. बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.